सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत तिढा वाढला आहे। काँग्रेसच्या विशाल पाटील यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे। विशाल पाटील यांनी आता पक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे। दरम्यान आता सांगली भाजपमधील नाराजी समोर आली आहे। जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे। यामुळे आता भाजपला सांगली लोकसभा मतदारसंघात झटका बसला आहे। या पाठिंब्यामुळे खासदार संजय काका पाटील यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे। गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान आज माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे, तर दुसरीकडे आज जगताप यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे। विशाल पाटील यांनी लोकसभेचे 2 अर्ज घेतल्याचे बोलले जात आहे। यामुळे पाटील आता ही लोकसभा अपक्ष लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे। माजी आमदार विलास जगताप हे जतचे माजी आमदार आहेत। जत तालुक्यात त्यांचा मोठा गट आहे। आता त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।